Very good morning to all. Today we are going to discuss the next part of the Theodolite traversing, that is the closing error. Up to the last lecture, we had a discussion about what is Theodolite traversing, what is meant by traverse, different methods of traverse, types of traverse means open traverse, closed traverse, and the various methods of the traversing, that is traversing by included angle method and traversing by deflection angle method. So lastly, we discuss about the checks in open traverse, which is very important, and checks in closed traverse. सो ट्रॅव्हर्सिंग करत असताना आपल्याला चेक अप्लाय करावे लागतात. जसं की क्लोज ट्रॅव्हर्समध्ये स्टार्टिंग पॉईंट हा आणि एंड पॉईंट हे एकाच ठिकाणी यावे लागतात. हे जे सगळे चेक आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत. सो आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे क्लोजिंग एरर म्हणजे काय. जो नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द क्लोजिंग एरर. सो in case of the closed traverse, the initial requirement of the closed traverse is that whatever the starting point and end point, the traverse should meet at the starting point of the survey. So that is the initial requirement or condition of the closed traverse. So if the starting point and the end point does not meet at a single point, means the point from where we are going to start our survey and the end of the survey point, if it is not same, or if the starting point and end point will not meet, then what to do? So that is the next question in our mind. So for that we have the adjustment, which is known as the graphical adjustment. Okay, so आपण क्लोज ट्रॅव्हर्स मध्ये चेक्स इन क्लोज ट्रॅव्हर्स बघितलेले आहे. त्याच्यामध्ये जी पहिली कंडिशन आहे, ट्रॅव्हर्स शुड एंड व्हेअर इट इज स्टार्टेड. पण जर प्रॅक्टिकली ते तसं होत नसेल, याचा अर्थ त्या ठिकाणी काही एरर आहेत. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे क्लोजिंग एरर म्हणजे काय, तो क्लोजिंग एरर आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा आणि नलिफाय कसा करायचा. क्लोजिंग एरर आहे तो आपण झिरो कसा करायचा हे या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण. सो if the condition of closed traverse are not satisfied, then there is an error of closure. म्हणजेच काय, कंडिशन ऑफ क्लोज ट्रॅव्हर्स काय आहे की ज्या ठिकाणी ट्रॅव्हर्स सुरुवात होतोय त्या ठिकाणी तो एंड व्हायला पाहिजे. पण या स्केचमध्ये तुम्हाला दिसतंय की ट्रॅव्हर्स सुरुवात झालेला आहे ए या पॉईंटला. सो ए इज द स्टार्टिंग पॉईंट. सो ए बी इज द फर्स्ट लाईन, बी सी इज द सेकंड, सी डी इज द थर्ड, डीई या ठिकाणी ए आहे, DE is the next line and last line is the EA. आता EA या ठिकाणी मीट व्हायला पाहिजे. ओके, पण ट्रॅव्हर जो आहे तो A1 या ठिकाणी मीट संपलेला आहे. A1 या ठिकाणी संपलेला आहे म्हणजेच काय, जो ट्रॅव्हर्स ए या ठिकाणी मीट व्हायला पाहिजे, ही जी लाईन आहे ही या ए या ठिकाणी मीट न होता A1 या ठिकाणी मीट झालेली आहे. या केसमध्ये ए इज नॉट इक्वल टू A1. सो त्यावेळेला हा जो काय एरर आलेला आहे ह्याला म्हणतोय आपण क्लोजिंग एरर. ओके, द डिस्टन्स बाय विच अ ट्रॅव्हर्स फेल टू क्लोज इज नोन एज क्लोजिंग एरर और एरर ऑफ क्लोजर. म्हणजेच काय की A1A हे जे काय अंतर आहे, A1A एवढ्या अंतरानं काय झालेलं आहे, ट्रॅव्हर्स फेल टू क्लोज. म्हणजेच काय,
A1 हा ए या ठिकाणी क्लोज व्हायला पाहिजे होता. पण हा जो काही ट्रॅव्हर्स आहे तो ए या ठिकाणी क्लोज न होता A1 या ठिकाणी क्लोज झालेला आहे. सो ही जी काही लेंथ आहे A1A या लेंथला म्हणायचं क्लोजिंग एरर ऑर एरर ऑफ क्लोजर. आता हा जो क्लोजिंग एरर आहे तो कशामुळे आलेला आहे, तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सो पहिलं कारण आहे जे अँगल मेजर केलेले आहेत. ते अँगल मेजर करत असताना त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटल एरर किंवा लोकल अट्रॅक्शन येऊ शकतंय किंवा पर्सनल एरर म्हणजेच काय, जो व्यक्ती अँगल मेजर करतोय त्याच्या हातून काही चुका होऊ शकतात. म्हणजे व्हर्नियर रीड करत असताना किंवा मेन स्केल रीड करत असताना चुका होऊ शकतात किंवा मॅनिप्युलेशनमध्ये काही मिस्टेक होऊ शकतात. सो देअर मे बी पॉसिबिलिटी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एरर. पण हा जो एरर आलेला आहे, तो कसा नलिफाय करायचा किंवा तो झिरो कसा करायचा? सो झिरो करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मेथड्स आहेत. हा जो एरर आहे, तो जर आपण नलिफाय केला नाही, तर त्याची पूर्ण सर्व्हे वर्क आहे. ते सर्व्हे वर्क आपल्याला ॲक्युरसी मिळणार नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लोकेट करावे लागते, किती अमाउंटनं एरर आलेला आहे. म्हणजेच काय, A1A ही जी काही लेंथ आहे, त्याला म्हणतोय क्लोजिंग एरर. सो A1A ही लेंथ पहिल्यांदा मेजर केली जाते. आता A1A ही ही लेंथ पहिल्यांदा प्लॉट केल्यानंतर एक या ठिकाणी राइट अँगल ट्रायंगल क्रिएट केला जातोय. हा जो काही राइट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजेच काय, A1 A2A इज अ राइट अँगल ट्रायंगल विच इज क्रिएटेड हॅव्हिंग हायपोटेनियस इक्वल टू क्लोजिंग एरर व्हॅल्यू. हायपोटेनियस काय असेल किंवा त्याचा जो काही कर्ण आहे, तो कर्ण म्हणजे काय, तर व्हॅल्यू ऑफ द क्लोजिंग एरर. आता A1A याला म्हणतोय आपण क्लोजिंग एरर. सो क्लोजिंग एरर आपल्याला झिरो करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी एक राइट अँगल ट्रायंगल क्रिएट करावा लागतो. यालाच म्हणतोय आपण ट्रायंगल ऑफ क्लोजर. A1, A2 आणि A हा जो काही राइट अँगल ट्रायंगल आहे, याला म्हणतोय आपण ट्रायंगल ऑफ क्लोजर. आता हा जो काही क्लोजिंग एरर आहे, तो जर आपल्याला नॅलिफाय करायचा असेल तर दोन पद्धतीने करू शकतोय. पहिली आहे ग्राफिकल मेथड, जी तुम्ही बेसिक सर्व्हेमध्ये अप्लाय केलेली आहे. प्रोजेक्ट नंबर 2 जो आहे, तो कंपास ट्रॅव्हर्सिंग, त्याच्यामध्ये क्लोजिंग एरर जो आलेला आहे, तो नलिफाय करण्यासाठी आपण जी मेथड वापरलेली आहे, त्याला म्हणतोय आपण ग्राफिकल मेथड, जी ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेली आहे. तर या केसमध्ये हा जो काही ट्रॅव्हर्स दिसतोय, इट इज क्लोज्ड ट्रॅव्हर्स, बट द ट्रॅव्हर्स इज नॉट end from where it is started. So A dash A or A1A is the value of the closing error, ज्याला आपण स्मॉल ई न इथं दाखवलेला आहे. स्मॉल ई इज द क्लोजिंग एरर. आता हा स्मॉल ई जो आहे, तो जर आपल्याला झिरो करायचा असेल, तर त्याला आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. त्याला आपण म्हणतोय डिस्ट्रिब्युशन ऑर एरर. एरर जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाते. नंबर ऑफ साइड्स किती आहे ट्रॅव्हर्समध्ये, ह्या 1, 2, 3, 4, 5. सो इट इज अ 5 साइडेड क्लोज्ड ट्रॅव्हर्स. सो ग्राफिकल मेथडमध्ये काय करतोय, टोटल जी काही लेंथ आहे पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स हा कॅल्क्युलेट केला जातोय. पेरिमीटरमध्ये लेंथ AB, BC, CD, DE आणि EA डॅश ही जी काही लेंथ आहे ती एका स्ट्रेट लाईनने दाखवली जाते. ओके. नाऊ ही जी काही लेंथ आहे ती एका स्ट्रेट लाईननं इथं दाखवलेली आहे. आता A डॅश हा A ला शिफ्ट करायचा आहे आपल्याला. सो वी वॉन्ट टू शिफ्ट द A डॅश पॉइंट ऑन टू द पॉइंट A. ओके. सो एरर जो आहे तो या दिशेनं आपल्याला क्लोज करायचा आहे. सो A डॅश आणि A हे डॉटेड लाईननं जॉइन करून घ्यायचे. सो A डॅश आणि A हे डॉटेड लाईननं जॉइन करून घेतली इथं A डॅश A. नाऊ we draw any line which is at 30 degree or any degree 90 degree पेक्षा कोणत्याही
अँगलनं एक लाईन ड्रॉ केली जाते. सो दिस लाईन इज द लाईन विच इज ड्रॉन ॲट एनी अँगल. ओके. आता ए डॅश ए हे जे काही डिस्टन्स आहे ते रोलरनं याला पॅरलेल डिस्टन्स ही जी काय ए डॅश ए हे डिस्टन्स स्केलनं मेजर केलं जाते आणि या ए डॅश ए ला पॅरलेल असणारी लाईन ही या ठिकाणी ए डॅश पासून ए या ठिकाणी मार्क केली जाते. ओके. सो ए डॅश ए त्याच्यानंतर वेगवेगळे जे काय एरर आहेत ते आपण या ठिकाणी इथं डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. हे ऑलरेडी तुम्ही बेसिक सर्वेमध्ये शिकलेलं आहे. ओके. सो दिस इज जस्ट रिव्हिजन. सो या मेथडला म्हणतोय आपण ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकली ए डॅश हा जो काय एरर आहे तो ए या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि एक नवीन ट्रॅव्हर्स आपल्याला मिळतो. त्याला म्हणतोय आपण ॲडजस्टेड ट्रॅव्हर्स किंवा ॲडजस्टमेंट इन ट्रॅव्हर्स. सो ए, B1, C1, D1, E1 आणि ए हा जो काही नवीन ट्रॅव्हर्स मिळतोय या ट्रॅव्हर्सला म्हणतोय आपण ॲडजस्टेड ट्रॅव्हर्स. सो ही जी मेथड आहे त्याला म्हणतोय आपण ग्राफिकल मेथड. ही ऑलरेडी तुम्ही बेसिक सर्वेमध्ये शिकलेले आहे. सो दिस इज द रिव्हिजन ऑफ द ॲडजस्टमेंट ऑफ एरर. हा जो काही क्लोजिंग एरर आहे तो जर आपल्याला ग्राफिकली करता येत नसेल तर त्याला दुसरी एक मेथड आहे जी आपण शिकणार आहे. त्याला म्हणतोय आपण लॅटिट्यूड आणि डिपार्चर मेथड. ओके. सो दॅट इज अवर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज अ कम्प्युटेशन ऑफ लॅटिट्यूड अँड डिपार्चर. सो क्लोजिंग एरर जो आहे तो दोन पद्धतीने आपण मीट करू शकतोय किंवा नलिफाय करू शकतोय. पहिली मेथड आहे ती ग्राफिकल मेथड आहे जी तुम्ही बेसिक सर्वेमध्ये शिकलेलं आहे. आता आपल्याला जी मेथड शिकायची आहे ॲडव्हान्स सर्वेमध्ये त्या मेथडचं नाव आहे कोऑर्डिनेट मेथड किंवा त्यालाच दुसरं नाव आहे लॅटिट्यूड अँड डिपार्चर मेथड. ओके. सो ती मेथड आपल्याला शिकण्याआधी पहिल्यांदा लॅटिट्यूड म्हणजे काय, डिपार्चर म्हणजे काय, ते कसे मेजर करायचे, लॅटिट्यूड अँड डिपार्चर कसे कॅल्क्युलेट करायचे हे आधी आपल्याला शिकावं लागेल. सो वी स्टडी वन बाय वन व्हॉट इज लॅटिट्यूड, व्हॉट इज डिपार्चर, हाऊ टू कॅल्क्युलेट लॅटिट्यूड mathematically, which are the sign conventions during calculation of the latitude and departure. So we will study now one by one about the computation of latitude and departure. So first one is the latitude. All of you know about the latitude, longitude. Okay. आपण सगळे आता मोबाईल फोन वापरतोय. सपोज आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण नेव्हिगेशन ऑन करतोय मोबाईलमध्ये किंवा मॅपचा वापर करून आपण you can access or you can reach from one point to another point. जर आपल्याला मॅपमध्ये जर आपल्याला त्याचा ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची आपल्याला माहिती नसेल तर आपण काय करतोय, मोबाईलचं नेव्हिगेशन ऑन करतोय. सो दॅट इज ऑल वर्किंग ऑन द लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड और डिपार्चर टेक्निक्स. सो लॅटिट्यूड म्हणजे काय ते बघूया आपण आधी. So latitude is the different term which is used in the context to locate the position of the point on the surface of the earth. So let us see the definition of latitude first. The latitude of line is defined as the distance measured which are parallel to north south axis. Latitude म्हणजे काय, जे डिस्टन्स नॉर्थ साऊथ ॲक्सिसला पॅरलेल आहे असं डिस्टन्सचं मेजरमेंट करणं म्हणजेच काय, लॅटिट्यूड. अँड डिपार्चर इज द डिस्टन्स विच आर मेजर्ड which are perpendicular to north south axis. Okay. Now let us try to realize or let's try to understood the concept of latitude and departure from the sketch. So here या ठिकाणी ए बी ही एक सर्वे लाईन आहे ज्याचं आपण लेंथ मेजर केलेली आहे. सपोज एल इज द लेंथ ऑफ ए बी. ए बी ही कोणतीही सर्वे लाईन आहे.
ए या ठिकाणी एक पॉईंट फिक्स केलेला आहे, बी या ठिकाणी एक पॉईंट फिक्स केलेला आहे आणि मेजरिंग टेपचा वापर करून हे डिस्टन्स आपण मेजर केलेलं आहे. ओके. नाऊ वी ऑल्सो मेजर द बेअरिंग ऑफ लाईन, म्हणजेच काय, फोर बेअरिंग ऑफ लाईन ए बी मेजर केलेला आहे थिटा. सो बेअरिंग म्हणजेच काय, नॉर्थ साऊथ लाईन आहे आणि ए बी लाईन याच्यामध्ये होणारा जो काही कोण आहे तो क्लॉकवाईज मेजर केलेला आहे. सो त्याला म्हणतो आपण बेअरिंग. सपोज अल्फा इज द बेअरिंग ऑफ लाईन, देन व्हॉट इज लॅटिट्यूड? ए बीचं लॅटिट्यूड म्हणजेच काय, द मेजरमेंट विच आर पॅरलेल टू द नॉर्थ साऊथ. या ठिकाणी नॉर्थ ॲक्सिस आहे, या ठिकाणी साऊथ ॲक्सिस आहे, या ठिकाणी ईस्ट आहे, याच्या अपोजिटला वेस्ट आहे. सो नॉर्थ आणि साऊथ ला पॅरलेल असणारे जे काय मेजरमेंट आहे याला म्हणतो आपण लॅटिट्यूड. सपोज ए बी ही लाईन आहे, ही अल्फा इज द अँगल मेड बाय धिस लाईन विथ नॉर्थ. देन लॅटिट्यूड ऑफ ए बी मीन्स इफ यू ड्रॉ द प्रोजेक्शन, म्हणजेच काय, ए बी मध्ये ए हा काय आहे, ओरिजिन आहे. बी या पॉइंटवरून जर आपण परपेंडिक्युलर प्रोजेक्शन नॉर्थ ॲक्सिस वरती प्लॉट केले, त्यावेळेला ही जी काय मेजरमेंट आहे, म्हणजे कोणती लाईन, हे जे काय मेजरमेंट आहे, माझा जो ॲरो दिसतोय, ही लेंथ ही काय आहे, तर नॉर्थ साऊथला पॅरलेल लेंथ आहे. ए बी ही रिअल लेंथ आहे. सो ए बी ही रिअल लेंथ आहे लाईनची, आणि जर आपण बी या पॉइंटवरून ॲक्सिस पॉइंटवरती, म्हणजेच काय, नॉर्थ ॲक्सिसवरती जर प्रोजेक्शन प्लॉट केले आणि ही जी काही डिस्टन्स आहे ते जर मेजर केलं, तर हे जे काही डिस्टन्स आहे ते मेजर करणं म्हणजेच काय, तर लॅटिट्यूड. ओके. सो लॅटिट्यूड इज द डिस्टन्स विच आर मेजर्ड पॅरलेल टू नॉर्थ साऊथ ॲक्सिस. नॉर्थ साऊथ ॲक्सिस वरती जी काय मेजरमेंट करतोय त्याला म्हणतोय आपण लॅटिट्यूड. तर ह्याच्या विरुद्ध डिपार्चर आहे. जसं नॉर्थ साऊथ हा ॲक्सिस आहे, तसंच इकडं काय आहे, ईस्ट आणि वेस्ट असे दोन ॲक्सिस आहेत. ओके. सो डिपार्चर इज द मेजरमेंट इफ यू प्लॉट द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट बी ऑन द अनदर ॲक्सिस. हा आहे तो मेरिडियन ॲक्सिस आहे. नॉर्थ आणि साऊथ हा ॲक्सिस आहे, तो नॉर्थ साऊथ ॲक्सिस आहे, तो मेरिडियन ॲक्सिस म्हणतोय आपण याला. सो जसे मेरिडियन ॲक्सिस आहेत तसेच इतर जे दोन ॲक्सिस आहेत त्याला म्हणतोय आपण, इकडं ईस्ट आहे. सो दिस वन इज द ईस्ट ॲक्सिस अँड अपोजिट टू दॅट इज द वेस्ट ॲक्सिस. ओके. पूर्व पश्चिम, त्याच्यानंतर उत्तर दक्षिण. सो बी या पॉइंटवरून जर आपण पूर्व पश्चिम जो ॲक्सिस आहे त्याच्यावरती जर आपण प्रोजेक्शन प्लॉट केले, तर आपल्याला दुसरी एक लेंथ मिळते. ही जी काही लेंथ आहे त्यालाच म्हटलेलं आहे डिपार्चर. सो डिपार्चर इज डिफाइन्ड ॲज द मेजरमेंट विच आर परपेंडिक्युलर टू नॉर्थ साऊथ ॲक्सिस. म्हणजेच काय, नॉर्थ साऊथ ॲक्सिसला या ठिकाणी 90 डिग्रीमध्ये जे मेजरमेंट केले जाते त्याला म्हणतोय आपण डिपार्चर. नाऊ लॅटिट्यूड इज mathematically expressed by L cos theta, where L is the length of the line AB. AB ची लेंथ जी आहे ती L ने दाखवलेली आहे, आणि कॉस अल्फा म्हणजेच काय, हा जो अँगल आहे, तो अल्फा इज अँगल मेड बाय लाईन AB विथ नॉर्थ. Therefore latitude is expressed mathematically as L cos alpha. Similarly, departure is expressed mathematically as L sin alpha. जसं L cos alpha न लॅटिट्यूड दाखवलं जाते, तसंच L sin alpha न डिपार्चर दाखवलं जाईल. ओके. सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, लॅटिट्यूड इज इक्वल टू L cos alpha, त्याच्यानंतर डिपार्चर इज इक्वल टू L sin alpha. त्याच्या खाली लिहून घ्या, व्हेअर L इज इक्वल टू लेंथ ऑफ सर्वे लाईन ए बी, आणि अल्फा इज अँगल मेड बाय सर्वे लाईन विथ नॉर्थ, मीन्स अल्फा इज द बेअरिंग ऑफ लाईन.
आणि हे जे काय बेरिंग आहे ते काय आहे, रिड्युस्ड बेरिंग आहे, रिड्युस्ड बेरिंग. सो टेक डाऊन latitude is equal to L cos alpha, departure is equal to L sin alpha, where L is the length of line AB and alpha is the reduced bearing of line AB. ओके, सो या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता टाइप्स ऑफ लॅटिट्यूड. लॅटिट्यूडचे दोन प्रकार आहेत. लॅटिट्यूड हा दोन पद्धतीनं मेजर केला जातो. एक आहे तो नॉर्दिंग आहे आणि साऊथिंग आहे. नॉर्दिंग म्हणजे काय आणि साऊथिंग म्हणजे काय ते आपण आता थोडक्यात बघणार आहे. नॉर्दिंग मीन्स इफ लॅटिट्यूड इज टुवर्ड्स नॉर्थ देन इट इज नोन एज नॉर्दिंग. लॅटिट्यूड जर आपण नॉर्थ दिशेला जर मेजर केलं तर त्याला म्हणतोय आपण नॉर्दिंग. ओके, so northing is a positive latitude. So if you are going to measure the latitude, so see in this case लॅटिट्यूड म्हणजेच काय, सपोज सर्वे लाईन ए बी जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल, पहिल्या क्वाड्रंट मध्ये मेजर केलेली जी काही सर्वे लाईन ए बी आहे याचं प्रोजेक्शन जर तुम्ही नॉर्थ ऍक्सिस वर प्लॉट केलं तर या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह टोटल इंटायर जी व्हॅल्यू आहे लॅटिट्यूड ती पॉझिटिव्ह मिळते. त्याच्यामुळे म्हणतो याला आपण पॉझिटिव्ह लॅटिट्यूड और इट इज ऑल्सो नोन एज नॉर्दिंग. सपोज हीच सर्वे लाईन ए बी जर वेगळ्या क्वाड्रंटमध्ये असेल, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल, सपोज सर्वे लाईन ए बी अशी न राहता जर अशी आली ए बी या दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर हे जे काय लॅटिट्यूड आहे म्हणजेच काय याचं प्रोजेक्शन आपल्याला नॉर्थ साऊथ पोलवरती जर तुम्ही प्लॉट केलं तर या ठिकाणी निगेटिव्ह जो ऍक्सिस आहे, नॉर्थ हा पॉझिटिव्ह आहे आणि साऊथ हा निगेटिव्ह आहे. सो या ठिकाणी जी लेंथ मेजर केली जाते ती काय आहे, अलॉंग साऊथ ऍक्सिस आहे. त्याच्यामुळे याला म्हणतात साऊथिंग. सी इफ लॅटिट्यूड इज टुवर्ड्स नॉर्थ देन इट इज नोन एज नॉर्दिंग. नॉर्दिंग हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर इफ लॅटिट्यूड इज टुवर्ड्स साऊथ देन इट इज नोन एज साऊथिंग. इट इज निगेटिव्ह लॅटिट्यूड. इफ लॅटिट्यूड इज टुवर्ड्स साऊथ देन इट इज नोन एज साऊथिंग. इट इज अगेन निगेटिव्ह. जसं मी आता सांगितलं की ते निगेटिव्ह ऍक्सिस वरती मेजर केलं जाते, त्याच्यामुळे याला म्हणतोय साऊथिंग. साऊथिंग म्हणजेच काय तर निगेटिव्ह लॅटिट्यूड, नॉर्दिंग म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह लॅटिट्यूड. ओके, सिमिलरली जसे लॅटिट्यूडचे दोन प्रकार आहेत तसेच प्रकार हे डिपार्चरचे आहेत. डिपार्चरचे पण दोन प्रकार आहेत, टाइप्स ऑफ डिपार्चर, ईस्टिंग आणि वेस्टिंग. इफ डिपार्चर इज टुवर्ड्स ईस्ट म्हणजे पूर्वेला जर डिपार्चर असेल तर ते पॉझिटिव्ह असतंय, त्याच्यामुळे त्याला म्हणतोय आपण ईस्टिंग. ओके, आणि डिपार्चर जर वेस्ट डिरेक्शन मेजर केलं तर त्याला म्हणतोय आपण वेस्टिंग. आणि वेस्टिंग हे कधीही निगेटिव्ह असतंय. तर या स्केच वरून तुम्हाला एक्सप्लेन होईल. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला लॅटिट्यूड पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या लॅटिट्यूड हा टोटली पॉझिटिव्ह येतोय, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर लॅटिट्यूड हा निगेटिव्ह येतोय. या ठिकाणी पहिल्या क्वाड्रंट मध्ये डिपार्चर पॉझिटिव्ह असतोय, या क्वाड्रंट मध्ये चौथ्या क्वाड्रंट मध्ये डिपार्चर हा निगेटिव्ह असतोय. आता या ठिकाणी या स्केच मध्ये या पॉइंटला दाखवलेलं आहे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असे 4 ऍक्सिस दाखवलेले आहेत आणि ह्या 4 ऍक्सिस वरती लॅटिट्यूड आणि डिपार्चरचे व्हॅल्यू विथ साइन कन्व्हेन्शन दाखवलेले आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्यामध्ये डिपार्चर पहिल्या क्वाड्रंट मध्ये लॅटिट्यूड आणि डिपार्चर दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. ओके, हा जो काय आहे याला म्हणतोय दुसरा क्वाड्रंट. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये लॅटिट्यूड निगेटिव्ह, लॅटिट्यूड म्हणजे ही लेंथ असते त्याच्यामुळे लॅटिट्यूड निगेटिव्ह आहे. डिपार्चर म्हणजेच काय तर ईस्ट वरती जी काय लेंथ आहे प्रोजेक्शन, सो डिपार्चर पॉझिटिव्ह आहे. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोन्हीही निगेटिव्ह आहेत, लॅटिट्यूड आणि डिपार्चर. ही निगेटिव्ह ऍक्सिस आहे वेस्ट आणि साऊथ हा निगेटिव्ह ऍक्सिस आहे, त्याच्यामुळे लॅटिट्यूड आणि डिपार्चर हे दोन्ही निगेटिव्ह आहेत. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये लॅटिट्यूड हा निगेटिव्ह आहे
आणि डिपार्चर पॉझिटिव्ह आहे. सो हा जो काही टेबल आहे, हे साइन कन्व्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये हे साइन कन्व्हेन्शन आहे ते तुम्ही लिहून घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे साइन कन्व्हेन्शन जर तुम्हाला समजलं, तरच तुम्हाला हे त्याचे न्यूमेरिकल्स आहेत किंवा पॉझिटिव्ह का घेतलं, निगेटिव्ह का घेतलं, हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी मी ॲरो दाखवलेला आहे, हा जो काही टेबल आहे, हा क्वाड्रंट आहे आणि हे साइन कन्व्हेन्शन आहे, ते सगळ्यांनी लिहून घ्या. ओके. सो आज आपण लॅटिट्यूड म्हणजे काय, डिपार्चर म्हणजे काय आणि लॅटिट्यूडचे प्रकार कोणते आहेत, डिपार्चरचे प्रकार कोणते आहेत, हे या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. सो लॅटिट्यूड आणि डिपार्चर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण कोऑर्डिनेट मेथडमध्ये लॅटिट्यूड आणि डिपार्चर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लॅटिट्यूड काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो तो आहे एल कॉस थिटा. फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या कुठंतरी. डिपार्चर काढण्यासाठी परत फॉर्म्युला आहे एल साइन थिटा. एल म्हणजेच काय तर लेंथ, मेजर्ड लेंथ. AB ही जी काही मेजर केलेली लेंथ आहे, टेपचा वापर करून आपण जी लेंथ मेजर करतोय त्याला म्हणतोय आपण एल. आणि अल्फा म्हणजे काय तर बेरिंग ऑफ लाईन. अल्फा इज द बेरिंग ऑफ लाईन. ओके. सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो लॅटिट्यूडचे आपण आज प्रकार बघितले, नॉर्थिंग, साऊथिंग. त्याच्यानंतर डिपार्चरचे परत 2 प्रकार आहेत, ईस्टिंग आणि वेस्टिंग. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर बघणार आहे आपण जो नेक्स्ट पार्ट आहे, न्यूमेरिकल सम जे आहेत, लॅटिट्यूड कसं कॅल्क्युलेट करायचं, डिपार्चर कसं कॅल्क्युलेट करायचं, हे आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. सो दिस मच इज सफिशियंट फॉर टुडे. तुम्हाला काही जर डाऊट्स असतील, एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल, तर कॉन्टॅक्ट नंबर सगळे आहेत आमचे. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा विचारून तुमची जी काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर करू शकताय. ओके. थँक्यू.